आता ज्या वेळेला आपण हा सगळा हे जे कर्मकांड जे आपण बघतोय ते या कर्मकांडामध्ये ज्या काही काही गोष्टी आहेत आपल्याला मुळात त्याचा काही बाबीचा विचार करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचा एक विचार जो आहे तो म्हणजे परिवर्तनवादाचा। आणि या परिवर्तनवादाचे माझ्या हिशोबाने खरे जनक जर कोण असतील ना तर हे सगळे साधू संत महात्मे हे खरोखरी या परिवर्तनवादाचे जनक आहेत असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही। कारण माणसाला आयुष्यामध्ये परिवर्तन हे असलं पाहिजे आणि परिवर्तन जर नसलं तर मग कलहाचे प्रसंग हे जास्त येतात, वरच्यावर कलहाचे प्रसंग येतात। आणि आपणही आपल्या घरामध्ये बघतो की कसं होतं की आपलं वय आणि आपल्या घरात आलेली नवीन पिढी याच्यामधलं जे काही अंतर असतं त्या अंतरामध्येच ते परिवर्तन असतं। खरं तर कसं आहे की पूर्वी असं म्हणायचे की दर कोस बदलला की भाषा बदलते, वेगवेगळ्या प्रकारची भाषा आहेत। तसं दर दिवसागणिक काही ना काही नवीन परिवर्तन, काही ना काही अडचणी आपल्याला परिवर्तन स्वीकारत जावं लागतं। म्हणजे मला एक काळ असा आठवतो की पूर्वीचा काळ असा होता की ज्या वेळेला ग्रहण असायचं, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण असं असेल तर ते ग्रहण लागायच्या आधी सुद्धा त्यावेळेला आपल्या घरात नळाला पाणी यायचं आणि ग्रहण सुटल्यावरही नळाला पाणी यायचं। मग काय करायचो आपण की मला आठवतं मी लहान होतो, ग्रहण लागलं जसं पाणी आलं की आधी पटापटा स्नान करून घ्यायचं, आंघोळी करून घ्यायच्या, मग घरातलं पाणी वगैरे जे ते सगळं ओतून द्यायचं, भांडी उलटी करून ठेवायची आणि नंतर ग्रहण सुटलं की आधी पटकीने परत नळाला पाणी आलं की आंघोळ करायची, मग पुन्हा सगळं पाणी वगैरे भरून ठेवायचं। हे पूर्वी या पद्धतीने होतं। मला आता सांगा की ग्रहण आता येतं कधी जातं कधी हेच किती लोकांना माहित असतं मुळात। आणि मग काही जणांना जर आपण असं विचारलं अरे आज ग्रहण आहे, तो म्हणतो कुणाला आहे, मग त्याला सांगतात की नाही आज चंद्रग्रहण आहे, मग तो म्हणतो आपल्याला काय त्याचं, सूर्याला असेल तर ते सूर्याला आहे, आपल्याला काय त्याचं, आपल्याला वेळच नाही ना, आपल्याला आपलं काम आहे, आपल्याला आपला उद्योगधंदा आहे, आपल्याला नोकरी व्यवसाय आहे, आपल्याला बाहेर पडणंच आहे। तर त्यावेळेला या गोष्टी होत होत्या। तशीच एक पद्धत होती की ज्यांच्या घरामध्ये सोहळ्याचा स्वयंपाक वगैरे काय असायचं किंवा देवपूजा वगैरे असायची तर त्यांच्याकरता या पाण्याची एक खूप अडचण असायची। तर त्यावेळेला असं सांगायचे की 3 दिवस 3 रात्र एकदा भरून ठेवलेलं पाणी हे 3 दिवस आणि 3 रात्र चालतं असं शास्त्र सांगतं। मग त्याच्या पुढे मात्र ते तुम्हाला सोहळ्यामध्ये चालत नाही, ते तुम्हाला वापरता येत नाही, ते शिळं झालं। मग पूर्वीच्या काळी रोज नळ येत होते। आज जे भाग्यवंत आहेत, ज्या गावात लोक राहणारी भाग्यवंत आहेत, ज्याच्यामध्ये पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई आहे, हे खरोखरी भाग्यवान आहेत लोक, कारण यांना रोज नळाला पाणी येतं। पण इकडे थोडंसं बाजूला जर गेलं जसं नगर, संभाजीनगर, बीड असं जसं खाली जाऊ तसं काही ठिकाणी 4 दिवसांनी, काही ठिकाणी 8 दिवसांनी, काही ठिकाणी 12 दिवसांनी, काही ठिकाणी महिन्यातनं एकदा, 15 दिवसाला एकदा या पद्धतीने नळाला पाणी येतं। मग आता काय झालं, हे जे जुने लोक होते घरातले मग हे म्हणायला लागले अरे नाही काही नाही आता नळालाच पाणी येत नाही, चालतं आता 3 दिवसाचं काही नाही, चालू दे पुढं। म्हणजे घोडं आडलं तिथं नाईलाज झाला, तिथंच तो बदल आम्ही स्वीकारला, ते परिवर्तन आम्ही स्वीकारलं। पण संतांचं तसं नाहीये की संतांच्या बाबतीत हे परिवर्तन ते खूप दूरदर्शीपणाने स्वीकारतात। मी प्रत्येक पारायणामध्ये हे उदाहरण एक आवर्जून देतो की ज्या वेळेला मी गरुडेश्वरला मी जायचो, अगदी बरेच वर्ष झाले मी नेहमीच जातो, आणि ते गरुडेश्वरला मी एकदा असंच उन्हाळ्यात गेलो आणि त्यावेळेला काय कोणास ठाऊक असं आवर्जून माझ्या बघण्यात आलं। माझ्या बघण्यात असं आलं की तिथले पुजारी दुपारच्या वेळेला नैवेद्य घेऊन वरच्या बाजूने, कारण तिथं देवरसोडा वरच्या बाजूला होता,
आता या वर्ष दीड वर्षात त्यांनी देवरसोडा देवळाच्या जवळ खाली हलवलं, नाही तर वरच्या बाजूला होता. आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो पुजारी नैवेद्य घेऊन आला. नैवेद्य घेऊन आला, माझं सहज लक्ष गेलं, त्या गुरूंच्या पायामध्ये मला रबरी चप्पल दिसली, स्लीपर दिसली. मी मनातल्या मनात म्हणलं, अरे काय मनुष्य आहे हा, की मोठ्या महाराजांच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं कर्मठपणाचं होतं, सगळं एवढं की त्यांच्या इतकं तर कुणीही कर्म पाळलं नाही दुसरं, आणि त्यांनाही अशी स्लीपर घालून हा नैवेद्य आणतोय आणि दाखवतोय. आपल्याला काही हे बरोबर वाटत नाहीये. पण आपण म्हणायचं कसं? मी तिथेच शांतपणे समाधी मंदिरात समोर बसून राहिलो आणि मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण यांना काही थेट म्हणण्यापेक्षा आपण एक काम करू, आपल्या पायातली चप्पल कशी आहे ती इथंच आपण समाधी मंदिराच्या बाहेर ठेवू आणि आपण नुसतं जाऊन येऊ वर बिना चपलेचं. आणि मग मी समाधी मंदिरापासून वरच्या देवरसोड्यापर्यंत पायी गेलो आणि वर जाईपर्यंत माझ्या पायाची काय हालत झाली ते मला माहिती. आणि पुन्हा वरनं खाली आलो तर मला त्या दिवशी रात्री मला झोपच आली नाही, पायाची आगच माझी थांबली नव्हती. त्यावेळेला मी विचार केला की आपण एक दिवस येतोय आणि एक दिवस येऊन आपण या शहाणपणाच्या गोष्टी आपण मनात आणतोय, हे आपलं किती चुकीचा विचार आहे. हा विचार किती चुकीचा आहे आणि ही माऊली किती विचारी आहे आणि ही माऊली किती दूरदर्शी आणि किती परिवर्तनवादी आहे की यांनी विचार केला की नाही, हा माझा भक्त आहे, हा माझा सेवेकरी आहे. आणि या सेवेकऱ्याला जर मी असं जर सांगितलं की बिना चपलेचं बिना चपलेचं नैवेद्य जर घेऊन जा दुपारच्या वेळेला, तर इथं सेवा करायला कोण तयार होईल राहायला? इथं कोण येऊन पूजा करेल? सकाळची पूजा होईल पण माध्यान्हीचा नैवेद्य कोण आणू शकेल या रणरणत्या उन्हात? हा जो परिवर्तनाचा जो भाग आहे ना, हा परिवर्तनाचा भाग खूप महत्वाचा आहे. आणि हे सगळं कर्म ज्या वेळेला आपण बघतो ते सगळं बघताना आपल्याला सातत्याने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि इथं महाराजांनी सुद्धा त्या अनुषंगाने त्या गोष्टी आपल्याला कशा सांगितल्यात की ज्यातनं पूर्ण कर्माचा लोप होणार नाही, पूर्ण कर्माचा लोप होणार नाही. कारण कर्माचा लोप होऊन कर्म पूर्ण संपुष्टात आणणं हे कधीही हिताचं नाही. ते काही का होत नाही, काही ना काही प्रमाणात चाललंच पाहिजे. मग तसं दुसऱ्या दिवशी हे दोघंही आले आणि त्या स्त्रीने स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि स्वामी महाराजांना असं सांगितलं की माझी विनंती आहे तुम्हाला की आता आम्हाला जायचंय, गावाकडे जायचंय, आज्ञा तर मिळावी, पण इच्छा ही अशी आहे की मला आपण काही मंत्र दीक्षा द्यावी की ज्या योगे मला घरी गेल्यानंतर सातत्याने त्या मंत्राचा जप करून मला सगळी सेवा आपली पार पाडता येईल. स्वामी महाराजांनी ऐकलं आणि स्वामी महाराजांनी सांगितलं की बाई एक काम कर, पतिसेवा ही सेवा तुझ्या करता नंबर 1 ची सेवा आहे. बाकी मंत्र म्हणशील तो मंत्र हा स्त्रियांना नसतोच. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वीच्या काळी म्हणजे स्वामी महाराजांचा जरी काळ आपण पाहिला तर त्यावेळेला स्त्रिया या त्यांना अनुग्रह मंत्रोपदेश हा मिळत नव्हता. आणि त्याच्यानंतर आपण थेट आजच्यावर जर आलं तर आज आपण खूप भाग्यवान आहेत की आज आपल्याला ही मंत्र दीक्षा, आपल्याला अनुग्रह मिळतो. हा कुणामुळे मिळतो, हा कशामुळे मिळतो? तर याच्या मागचं कारण फक्त एकच आहे की हा परिवर्तनवाद आहे. आणि हे त्यांनी त्यावेळेला नव्हतं पण पुढे हे परिवर्तन त्यांनी ठेवलेलं होतं, केलेलं होतं. की जसं गुरुचरित्र, की ज्या वेळेला मोठ्या गुरुचरित्राचा प्रश्न येतो ते कसं वाचावं, कुणी वाचावं, काय करावं, काय नाही, फलानं विस्तानं, पण त्यांनाच हे परिवर्तन घडवून आणायचं होतं. म्हणून तिथं दासगणू महाराजांना निमित्त केलं आणि हे गुरुचरित्र लिहून हे जे परिवर्तन आज जे घडवत आहेत, आज एवढ्या हजारो स्त्रियांच्या हातामध्ये ते गुरुचरित्र जे चाललंय ते हे केवळ त्यांची इच्छा, त्यांनी ते परिवर्तन घडवून आणलं म्हणून आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. बरं, स्त्रिया तर आहेच आहेत
पण सगळ्यांनाच. आणि बरं, या धकाधकीच्या काळामध्ये की कमी वेळात सगळ्या गोष्टी साध्य होणार आहे, की आपण आता इथं येतोय, आपण रोजची नित्य उपासना घेतोय, नंतर आरती आहे, बाकीचे आमची बडबड असते, रुपालीची बडबड असते, या सगळ्या ह्याच्यामुळं तो वेळ वाढतो. पण प्रस्तुत आपण घरी जर वाचतो म्हणलं तर खूप झालं तर पाऊण तासामध्ये ते 1 तासामध्ये खूप झालं. 1 तासाच्या आतच 45 ते 50 मिनिटामध्ये 2 अध्याय कसे होतात. आता काही जण जे आहेत ते 1 दिवसाचं करतात, साधारण 5 ते 5.5 तासामध्ये 1 दिवसाचं पारायण पूर्ण होतं. काही जण 3 दिवसाचे करणार आहेत. पण हे जे आहे, हे जे परिवर्तन, हे जे आलं, प्रत्येकाच्या हातामध्ये आलं, हे कोणामुळं? तर त्यांच्यामुळं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.